आज मी जी भाग शिकवणार आहे त्या भागाची तुम्ही नोट्स घ्यायचा आहे. ते नोट्स 200 पेजेस वहीमध्ये 200 पेजेसच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे न सोडता. आणि जो भाग मी जे होमवर्क म्हणून दिलेलं आहे किंवा जे सोडवून दिलेलं नाही ते गणित त्याच टाईपचे आहेत मी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे. आणि मी क्लास चालू झाल्यानंतर क्लासमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या वह्या चेक करणार आहे. याचबरोबर आज ग्राफ पेपरवर सॉल्व करणार आहोत. त्यासाठी सेपरेट ग्राफ बुक घालायचं आहे. यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. लास्ट टॉपिकला पण ग्राफ लागणार आहे. त्यामुळं तुम्ही एक 25 पानी वही घालायला हरकत नाही. 30 पेजेसची किंवा 50 पेजेसची जरी घातला तरी तुम्हाला वर्षभर प्रॅक्टिससाठी पण होईल. त्यासाठी सगळ्यांनी ग्राफ बुक घालवायचं आहे. आणि हे सगळं आता मी जे शिकवणार आहे हे सगळं ग्राफ बुकमध्ये सॉल्व करून घ्यायचं आहे. रेग्युलर बुकमध्ये ह्यातलं काहीही लिहायचं नाही आहे. हे सगळं ग्राफ बुक तुम्ही घाला. आणि ग्राफ बुक घातल्यानंतर ते मला रेग्युलर मी जेव्हा क्लास चालू होईल तेव्हा मी चेक करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी कंपल्शन मी जेवढं ग्राफ इथं सोडवून देतो आहे तेच ग्राफ पण काढायचं आहे. प्लस एक्स्ट्रा मी होमवर्क म्हणून देणार आहे ते होमवर्क पण मला दाखवायचं आहे. ठीक आहे. आता मी प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. जेव्हा ग्राफिकली हा शब्द येतो तेव्हा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड किंवा ग्राफिकली जेव्हा येईल तेव्हा पूर्ण ग्राफ पेपरवर येतो आहे. आणि हा जे दोन इक्वेशन देतात ते दोन इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला सॉल्व करायचं असते. सॉल्व करणं म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सॉल्व करणं. याचा अर्थ असा की हे जे दोन इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनचे दोन सेपरेट टेबल्स येतात. ते टेबल्स कसं फिल करायचं किंवा आपण ड्रॉ करायचं ते आपण स्टडी करणार आहोत. यातलं दोन व्हेरिएबल्स असतात. ज्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट कमी आहे तो व्हेरिएबल इथंच ठेवायचं म्हणजे त्याची व्हॅल्यू मिळते. आणि दुसरे व्हेरिएबल राईट साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला न्यायचा. यातलं आता इक्वेशन नंबर 1 आहे. यातलं एक्स इथंच ठेवतोय मी आणि इथं इज इक्वल टू हे 6 आहे आणि प्लस वाय इकडे मायनस वाय येते. अशा पद्धतीने इक्वेशन तुम्ही समजा जर कन्वर्ट करून घेतला तर तुम्हाला टेबल भरणं इझी जाते. टेबल कंप्लीट करायला कन्व्हिनियंट होतं. त्यासाठी आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. इथं ॲटलिस्ट त्या एका टेबलची 3 पेअर्स आपल्याला ड्रॉ करणं कंपल्शन असतं. इथं 3 पेअर्स यायला पाहिजे. इथं आहे एक्स आणि इथं वायची व्हॅल्यू आणि इथं एक्स वायची व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये 3 पेअर्स ॲटलिस्ट 3 पेअर्स पाहिजे. 3 पेअर्स 3पेक्षा जास्त पेअर पण तुम्ही काढू शकता. पण कंडिशन अशी आहे ॲटलिस्ट 3 पेअर्स कोलिनियर यायला पाहिजे. यातलं 1, 2 आणि 3 पेअर्स 3 पेअर घेतलेलं आहे. सेकंड इक्वेशन इथं आहे एक्स मायनस वायचे इक्वल टू 4. त्याचा पण असा टेबल येते. त्याचं पण एक्स वाय आणि एक्स वाय अशा पद्धतीने टेबल येते. इथं मी एक्स आणि इथं वायची व्हॅल्यू आणि करस्पॉन्डिंग एक्स वायची व्हॅल्यू घेतलेलं आहे. इथे एक्स त्यानंतर वाय इथं एक्स कॉमा वाय ही फर्स्ट पेअर आहे. त्यानंतर इथं सेकंड पेअर इथं म्हटली थर्ड पेअर. यामध्ये इथं आहे हे मायनस वाय आहे म्हणून मायनस वायला आपण राईट साईडला नेतोय. म्हणजे याचं इक्वेशन कसं आहे ते इक्वेशन असं एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा मायनसचं प्लस वाय प्लस वाय प्लस 4 असं इक्वेशन येते. आपण आता ओरेली सुद्धा हे टेबल कंप्लीट करू शकतो. वी कॅन कंप्लीट दिस टेबल बाय ओरल. फर्स्ट we have to solve this equation by substituting various value of y. च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज ठेवून आपण हे टेबल कंप्लीट करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण y ची व्हॅल्यू ठेवतो द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल लाईज बिटवीन -8 to +8 इंटिजर्सच पाहिजे.
व्हॅल्यू जी पुट करतोय ते -8 टू +8 आणि येणारी जी व्हॅल्यू आहे ती पण व्हॅल्यू याच रेंजमध्ये आली पाहिजे, कारण आपल्याला वायची व्हॅल्यू कमी जास्त चालते, पण एक्सची व्हॅल्यू -8 टू +8, बिकॉज त्या ग्राफ बुकमध्ये तुम्हाला -8 टू +8च नंबर बसतात. त्यासाठी ही जी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत ती व्हॅल्यू पण लाईज बिटवीन -8 टू +8 अँड the value of second variable must be also lies between -8 to +8 आणि हे इंटिजर पाहिजे फ्रॅक्शनमध्ये, म्हणजे 1.333 असे नंबर्स आले की हे ग्राफ बुकमध्ये आपल्याला घेता येणार नाही. त्यासाठी आपल्याला ही जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत ती व्हॅल्यूज आपल्याला कशा पाहिजेत, तर -8 आणि +8च्या बिटवीनमधले इंटिजर्स पाहिजे. त्यासाठी मी वायची व्हॅल्यू इथं वायची व्हॅल्यू मी माझ्या मनानं ठेवतोय. वायची व्हॅल्यू समजा 1 पुट केला तर करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू मिळते. समजा इथे 2 पुट केलं तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू एक्सची मिळते. समजा 3 पुट केलं तर करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू मिळते. तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे व्हॅल्यूजसुद्धा पुट करू शकता, -1, -2, 0, पण कीप इन माइंड दॅट the value must be lies between -8 to +8. -8 to +8. Put y is equal to 1 in the given equation. 1 put करणार आहोत. We get x is equal to 6 minus 1. 6 minus 1 is equal to 5. Here is 5. If y is equal to 1, here is the value. Y is 1. then corresponding value of x is 5. बघा लिहिताना व्यवस्थित एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे, तुम्ही चुकून एक्सच्या जागेवर लिहिला आणि हे वायच्या जागेवर लिहिला तर 0 मार्क्स मिळणार तुम्हाला. x is equal to 6 minus 1 is equal to 5. एक्सची व्हॅल्यू 5, then corresponding वायची व्हॅल्यू 1. Write in the pair form. First we have to write the value of x, then we have to write the value of y. 5, 1. Second, put y is equal to 2. yच्या जागेवर 2 पुट करायचा. x is equal to 6 as it is minus the value of y is now 2 आहे. तुम्ही 6 मधून 2 कट केला, मायनस केला तर 2 मिळते, म्हणजे 2. x is equal to 4. 6 minus 2 is equal to 4. When x is equal to 4, then y is equal to 2. y ची व्हॅल्यू 2 असते. बघा y ची व्हॅल्यू 2 असताना करस्पॉन्डिंग x ची व्हॅल्यू 4 येते. त्यामुळं 4 पहिल्यांदा लिहायचा, नेक्स्ट 2 लिहायचा. हे 2 पेअर दिल्या. आणखीन एक लास्ट पेअर, थर्ड वन. पुट y is equal to 3. We get x is equal to 6 minus 3. 6 minus 3 means 6 minus 3 x is equal to 3. When y is equal to 3, the value of y is equal to 3, corresponding value of x is also 3. We get in the pair form 3, 3. This is the first table. First equation चा first table मिळाला. Now using this table we can draw the graph on the graph paper. ग्राफ बुक मध्ये इथे तुम्ही लिहिताना हे लिहून घ्यायचं आहे. लिहून घेत असताना हे जेव्हा ग्राफ पेपर असेल, ग्राफ पेपरच्या पहिलं पेज आहे तो नेमिंगला, सेकंड पेजच्या व्हाईट साईडला व्हाईट बाजूला व्हाईट साईड असते पांढऱ्या बाजूने हे लिहायचं आहे. आणि ग्रीन पार्टमध्ये मी इथं दाखवतो तुम्हाला ग्राफ कसं ड्रॉ करायचं, त्यामध्ये तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं आहे. नंतर आता यामध्ये जागा एकाच पेजवर बसवायचं आहे. एका पेजवर जे बसेल त्याच्यासाठी खाली सोल्युशन लिहिण्यासाठी आणि जागा सोडायचं आहे. त्याच्यानंतर ग्राफ पेपरमध्ये ग्राफ काढायचा आहे. एका पेजवर या असं बुक असेल, या पेजवर इथं या पेजवर राईट साईडच्या पेजवर तुमचं हे टेबल येणार आणि त्याच्याच लेफ्ट पेजवर तुमचं ग्राफ येणार आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं सेकंड इक्वेशन आहे. एक सेकंड इक्वेशनचं कन्वर्जन केलं, एक्स इज इक्वल टू -y होतं, एक पॉझिटिव्ह y झालेलं आहे, +4 असं इक्वेशन आलेलं आहे.
आणि इथं पण एक्सची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग मिळणार आहे, वायची व्हॅल्यू आपण मनानं पुट करायची आहे. सपोज वायची व्हॅल्यू मी 0 पुट करू शकतो, 1 पुट करू शकतो, 2, 3, 4 पुट करू शकतो. समजा इथं मी 10 पुट केलं, समजा 10 + 4 14 येते, एक्सची व्हॅल्यू 14 + 14 तिथं ग्राफमध्ये बसणार नाही. त्यासाठी आपल्याला लिमिट आहे, त्या लिमिटेशननुसार इथं 1, 2 आणि 3 पुट करणार आहे. फक्त मी 0, 1, 2 पुट करतो. फक्त फूट वाय इज इक्वल टू 0, फूट वाय इज इक्वल टू 0, वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला मिळते करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्स इज इक्वल टू वाय, द व्हॅल्यू ऑफ वाय इज 0 + 4, 0 + 4 इज 4. बघा इथं कसं पुट करायचं, वायची व्हॅल्यू 0 आहे, देन वाय इज इक्वल टू 0, देन एक्स इज इक्वल टू 4. इथं लिहिताना पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू लिहायचं आहे 4 आणि कॉमा वाय. दिस इज द फर्स्ट पेअर. सेकंड, पुट y is equal to 1, y is equal to 1, yच्या जागेवर 1 पुट करायचा आहे. x is equal to y, 1 + 4, 1 + 4 is 5, x is equal to 5, then y is equal to 1. y ची व्हॅल्यू 1 असताना x ची व्हॅल्यू 5 आल्या आणि इथं लिहिताना फर्स्ट राईट द व्हॅल्यू ऑफ x, कॉमा देन व्हॅल्यू ऑफ y. 5, 1. Third one, put y is equal to 2. Here is y is equal to 2. The corresponding value of x is equal to 2 + 4. 2 + 4 is 6. The value of x is 6. Then y is equal to 2. Put y is equal to 2. Value of y is 2. Then corresponding value of x is 6. We have to write this value in paired form. First we have to write the value of x coordinate. The value of x coordinate is 6 and that of the y coordinate is 2. This is the second table. Using first table we have to draw first table. Using second equation we have to draw second table. फर्स्ट इक्वेशन वरून एक टेबल आणि सेकंड इक्वेशन वरून एक टेबल आपल्याला ड्रॉ करावं लागेल. आणि हे सगळं इक्वेशन जर समजा हे टेबल जर करेक्ट असेल तरच आपल्याला या ग्राफचा उपयोग होईल. हे जर समजा व्हॅल्यू तुमचं चुकलं तर त्या ग्राफला काही व्हॅल्यू नाही. म्हणून कीप इन माइंड दॅट इट मस्ट बी व्हेरी करेक्ट. हे दोन्ही आन्सर, हे दोन्ही टेबल्स करेक्ट यायला पाहिजे. करेक्ट जर आला तर आपण ग्राफ पेपरकडे जाऊया. तर ग्राफ पेपरमधले काही इक्वेशन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ग्राफ पेपर कसं काढायचं आहे. तुमचा जो ग्रीन पार्ट आहे त्या ग्रीन पार्टवर असा पेज आहे. त्या पेजमध्ये सर्वसाधारणपणे मिडल लाईनला, अंदाजे अप्रॉक्सिमेटली मिडलला जे हॉरिझॉन्टल लाईन असते त्या हॉरिझॉन्टल लाईनला एक्स ॲक्सिस आणि त्याच्यामध्ये डार्क लाईन असते. डार्क लाईन्स असतात. त्या डार्क लाईनवरच ही लाईन मारायची आहे. फेंट लाईन असतात त्या फेंट लाईनवर लाईन मारायचा नाही. डार्क लाईनवर एक मिडलला लाईन मारायचा. दिस आर कॉल्ड एज द लाईन विच इज हॉरिझॉन्टल parallel to the horizontal is called as the x axis. This is x o x dash. The line which is horizontal is called as the, which is parallel to the horizontal is called as the x axis, and the vertical line is called as the y axis. The line which is perpendicular to horizon is called as the y axis. It is written as y o y dash is the y axis, and these two lines make a Cartesian coordinate system. Cartesian coordinate system. This graphical method is used to find the position, exact position in the plane. There are some basic concepts are there. Some when x and y axis intersect each other, the point of intersection is called as the origin, and the coordinates of origin are the coordinates of origin are O of 0, 0, 0, 0. This is O, letter O, origin, and this is
coordinate of x, this is coordinate of y. 0, 0. The coordinates of origin are 0, 0. You can ask in the board exam. Write the coordinates of origin. The coordinates of origin are 0, 0. Also, what is the equation of x-axis? The board exam मध्ये तुम्हाला question विचारतील. What is the equation of x-axis? The equation of capital X axis is as like this. Y is equal to small y is equal to 0 is the required equation of x-axis. The equation of this line is, the equation of x-axis is y is equal to 0, and the equation of y-axis is x is equal to 0. These are some important points, and two more important points are there. Every x coordinate, that is first coordinate on y-axis, every x coordinate on y-axis is 0. Means every x coordinate on y-axis वरचा x coordinate म्हणजे first coordinate हा 0 असतो. Second last one, every y coordinate on x-axis is 0. Keep in mind that every y coordinate on y-axis, x-axis वरचा जो second coordinate असतो, y coordinate असतो, must be 0. Means it is in the form of, याचं फॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल इथं आहे, याचं पण फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, एव्हरी एक्स कोऑर्डिनेट ऑफ द वाय ॲक्सिस 0b is written in the form of 0b, and every y coordinate, second coordinate must be 0. A 0. These points can be written as like this. A means it is non-zero and this is 0. Maybe A may be 0 if it is a origin. जर origin असेल A ची व्हॅल्यू 0 असते, अदरवाइज A ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इंटिजर असू शकतो किंवा पॉईंटमध्ये फ्रॅक्शन पण असू शकतो. त्यानंतर A ची सेकंड वायचं कोऑर्डिनेट मात्र 0 असतो एक्स ॲक्सिसवर. अशा पद्धतीनं हे पॉईंट्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढायचे. नोटबुकमध्ये किंवा ग्राफ बुकमध्ये जरी लिहिलं तरी IMP म्हणून लिहिला तरी चालते. इम्पॉर्टंट पॉईंट्स IMP पॉईंट्स आहे. वन्स अगेन, coordinates of origin are O of 0, 0. Second one, the equation of x-axis is y is equal to 0. This is the second point. Third point, the equation of y-axis is x is equal to 0, and these two points are very important. Every x coordinate means first coordinate on x-axis, the points which are lie on the x-axis is 0. Y-axis वरचा x coordinate, first coordinate 0 असतो. For example, it is written as 0b. Means first coordinate must be 0, second may be negative, positive or integer. Every, and last point, every y coordinate on x-axis is 0. Means on x-axis the first may be 0 or may not be 0, but second coordinate must be 0 is in the form. हे सगळं पॉईंट तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपल्याला ग्राफ पेपर ड्रॉ करून घ्यायचा आहे. ग्राफ पेपर अशा पद्धतीने तुम्हाला मिडलला हॉरिझॉन्टल लाईन, मिडलला तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन काढलेल्या आणि एक व्हर्टिकल, त्या दोघांच्या मिडलला व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेला. त्याला एक्स ॲक्सिस, याला एक्स ॲक्सिस आणि याला वाय ॲक्सिस म्हणायचा. आणि त्या दोघांचं जे इंटरसेक्शन आहे त्याला ओरिजिन आणि त्याची कोऑर्डिनेट O of 0, 0 असं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, स्टार्ट फ्रॉम ओरिजिन टू राईट साईडला ऑन एक्स ॲक्सिस टेक अ डिस्टन्स ऑफ 1 unit, 1 centimeter, it is 1 unit. सेकंडला
मार्किंग करायचे छोटे छोटे अशा पद्धतीनं 2. थर्डला मार्किंग करा, लाईन असते तुमचे, डार्क लाईन असतात इथं 4, 5 आणि 6 तुम्ही जास्त पण करू शकता. आणि त्याच्या अपोजिट साईडला तेच नंबर, फक्त इथं -1, इथं -2, त्यानंतर इथं -3, -4, -5, -6 मे बी तुम्ही वाढवू शकता अकॉर्डिंगली. त्यानंतर राईट साईडला बघा, ओरिजिनपासून राईटला प्लस पॉझिटिव्ह असतात, लेफ्टला निगेटिव्ह. समजा तुम्ही नंबर इंटरचेंज केला चुकून तर तुमचा सगळा ग्राफ चुकला, करेक्ट येणार नाही. त्यासाठी तुम्ही एक्स ॲक्सिस ओरिजिनपासून एक्स ॲक्सिसवर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आणि त्याच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह. तर वाय ॲक्सिसवर ओरिजिन, स्टार्ट फ्रॉम ओरिजिन अपवर्ड डिरेक्शनला, +1, +2, +3, +4, +5, +6 आणि बिलो दॅट लाईन एक्स ॲक्सिस -1, -2 आणि इथं गोंधळ होते म्हणून जागा सोडायचं नाही. कीप इन माइंड दॅट द डिस्टन्स मस्ट बी 1 minute. Here is also 1 minute, here is also 1 minute, here is also 1 minute. And this is -3, -4, -5, -6, maybe take -7, so on. This is the graph paper. ग्राफ पेपर हा तयार झालेला आहे. हे तयार झाल्यानंतर ग्राफ पेपर तयार करून घेतल्यानंतर आपण टेबल यूज करायचा आहे आणि त्या टेबलनं आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे. टेबलवरनं पॉईंट्स कसं प्लॉट करायचे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात. इयत्ता 9वीमध्ये 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही या ग्राफ बुकमध्ये टेबलमधील पॉईंट्स कसं ड्रॉ करायचं हे तुम्ही शिकलेला आहात. मी फर्स्ट टेबल घेतो इथं, फर्स्ट इक्वेशनचं फर्स्ट टेबल x + y = 6 आहे. त्याचं टेबल आलेलं आहे x आणि y. त्याच्यामधलं हे फक्त आपण एवढंच पार्ट घेतो आहे कारण इथं x ची व्हॅल्यू 5 आहे, y ची व्हॅल्यू 1 आहे. इथे x ची व्हॅल्यू 4 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 3 आहे. हे जेव्हा आपण प्लॉट करतो तेव्हा एक्स ॲक्सिसवर ॲडवर x ची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवरच 5 कुठं आहे बघायचं आणि y ॲक्सिसवर 1 म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. हा फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला आहात. इथं बोथ आर पॉझिटिव्ह येतात म्हणजे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये फर्स्ट निगेटिव्ह, सेकंड पॉझिटिव्ह आणि थर्ड क्वाड्रंट बोथ आर निगेटिव्ह आणि लास्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. बोथ आर पॉझिटिव्ह, 5 and 1 आर पॉझिटिव्ह. इट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. लक्षात येते का बघा, ते काय लक्षात ठेवलं नाही तरी चालतंय. एक्स ॲक्सिसवरचा एक्सचा 5 बघायचा आणि वायचं 1 बघायचं. करस्पॉन्डिंग 1 म्हणजे इथं तुमच्यात डार्क लाईन असतात, इकडे पण डार्क लाईन असतात. इथं फॉर एक्झाम्पल इथं आला पॉईंट तर असा तुम्ही काय करायचं त्याच्यावरती असं करायचं नाही. इट्स रॉंग. असं करायचं नाही, फक्त त्याच्यावरती तुम्ही राऊंड करायचं आहे. आतमध्ये पॉईंट लिहिला नाही तरी चालतं. इथं पॉईंट लिहूया, कोऑर्डिनेट्स लिहूया. इथं 5 आहे, कॉमा 1 असं लिहायचं आहे. 5 आणि 1 आलं. सेकंड कोऑर्डिनेट बघूया. सेकंड कोऑर्डिनेट 4 आणि 2 आहे म्हणजे इथं 4 भरपूर ठिकाणी असतात पण आपण एक्स ॲक्सिसवरचं 4 बघायचं आणि वाय ॲक्सिसवरचं 2. इथं 4 आहे, इथं 2 आहे. त्या ठिकाणी पॉईंट येईल मोस्टली. इथं 4 आणि 2 अशा पद्धतीनं हे दुसरं पॉईंट मिळालं आपल्याला. सेकंड पॉईंट मिळाला एक्स ॲक्सिसवरचं 4 आणि वाय ॲक्सिसवरचं 2. इथं डार्क लाईन असते, इकडं पण डार्क लाईन असते. तुम्ही ग्राफमध्ये इझिली हँड करू शकता. मला ब्लॅकबोर्डवर काढताना जरा प्रॉब्लेम येते. थर्ड पॉईंट आहे 3 आणि 3. इथं बघा एक्स ॲक्सिसवरचं 3 आणि वाय ॲक्सिसवरचं 3 दोन्ही 3 येतात. इकडे पण डार्क लाईन असते, इकडे पण डार्क लाईन असते. मोस्टली इथं समजा 3 असेल तर इथं 3 आणि इकडे 3 अशा पद्धतीनं पॉईंट तुम्ही ड्रॉ करू शकता. बघा 3 पॉईंट्स मी ड्रॉ केलेले आहेत. ॲटलिस्ट 3 पॉईंट्स तुम्हाला ड्रॉ करावंच लागेल कंपल्शन.
2 पॉईंट ड्रॉ केला तर दे मस्ट बी ऑलवेज कोलिनियर, ते कोलिनियर असतात. आणि तो आपल्याला करेक्ट आलं का आपलं रॉंग आलं कसं लक्षात येते, हे तिन्ही जर पॉईंट्स कोलिनियर आलं की आपलं जी इक्वेशन आहे टेबल आणि लाईन्स दोन्हीही करेक्ट असते. आणि ॲज पॉसिबल ॲज मॅक्झिमम लांबडी लाईन आपल्याला स्केलच्या सहाय्याने स्केल घ्यायचं आहे. स्केलच्या सहाय्याने आपल्याला दोन्ही तिन्ही कोलिनियर आहेत का नाही बघायचं, आणि ते कोलिनियर असतील तर त्यामधून पास होणारी लाईन आपल्याला ड्रॉ करावं लागेल. समजा इथं लाईन आहे, व्यवस्थित बघायचं, 2च पॉईंट बघायचं आणि फेंटले, पण लाईन मात्र खूप मोठं एवढंच मारायचं नाही, खूप लांबून इथून ते इथंपर्यंत पूर्ण आपल्याला लाईन ड्रॉ करायचा आहे. इथे मे बी वेगळं येऊ शकते, पण तुमचं जो लाईन आहे तो सगळ्यांचा एकसारखा ॲक्युरेट येतोय. आणि या लाईनला नेमिंग द्यायचं असते, ते नेम करायचं इक्वेशन जे असेल ते x + y = 6 या इक्वेशन असं इथे लिहायचं, x + y = 6 असं लिहायचं आहे. इथं फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट सगळे पॉईंट आलेले आहेत. त्यानुसार आपण हे तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या लाईनचं नेम आहे x + y = 6. सेकंड इक्वेशन आहे इथं x - y = 4. x - y = 4 हे सेकंड इक्वेशन आहे. त्याचं आपल्याला इथं टेबल आपण तयार करून ठेवलेलं आहे. या टेबलचं सुद्धा याच ग्राफ पेपरवर, दुसरा ग्राफ पेपर वापरायचं नाही. दोन्ही हे जे दोन इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एकाच ग्राफमध्ये दोन्ही ग्राफ्स ड्रॉ करायचे आहे. पहिल्यांदा 4 आणि 0 आपल्याला प्लॉट करायचं आहे. 4 0 4 आपल्याला 4 0 आहे. आपण इथं बघितलेले 4 0 A0 द पॉईंट लाय ऑन द एक्स ॲक्सिसवर कुठंतरी असला पाहिजे. पहिल्यांदा आपण फर्स्ट नंबर बघतो, x कोऑर्डिनेट 4 आहे, इथे x कोऑर्डिनेट 4 आहे आणि y कोऑर्डिनेट 0 आहे. 0 म्हणजे इथे येतं, म्हणून आपण यालाच आपण काय करायचं आहे, पॉईंट ड्रॉ करायचे. इथे लिहायचं आहे 4 0 4 0. सेकंड पॉईंट इज 5 1 5 1 इज द सेकंड पॉईंट. इथे एक्स ॲक्सिसवरचा नंबर 5, y ॲक्सिसवरचा 1 करस्पॉन्डिंग पॉईंट इथेच येतोय. तो पॉईंट ड्रॉ परत करण्याची गरज नाही, दोन्हीमध्ये आलेला आहे. आणि हाच पॉईंट इथे इंटरसेक्ट होतोय, म्हणून हा आपला सोल्युशन इथं रेडी आहे. त्यानंतर नेक्स्ट वन 6 आणि 2. द कोऑर्डिनेट ऑफ x इज 6, दॅट ऑफ y कोऑर्डिनेट इज 2. इथं x कोऑर्डिनेट 6 आहे आणि y कोऑर्डिनेट 2 आहे. इथं 6 आणि 2 इथं कोऑर्डिनेट आलेला आहे. इथे लिहा 6 आणि 2. इथं अशा पद्धतीनं पॉईंट्स आलेले आहेत. तिन्ही पॉईंट आल्यानंतर तिन्ही पॉईंट्स कोलिनियरच असतात. आपण जर करेक्ट केला असेल तर कोलिनियर आहे, इथं कोलिनियर आहे. मग त्या तिन्हीमधून जाणारी लाईन व्यवस्थित लाईन ड्रॉ करायचं आहे. आणि लाईन ड्रॉ करताना इंटरसेक्ट इथं काही वेळा लांब होते, त्यामुळं रेषा मारताना अशा मोठ्या पद्धतीने रेषा मारायच्या. आणि या इक्वेशनचं नाव लिहायचं आहे x - y = 4. x - y = 4 is the required equation. हे required equation, the graph of required equation. x - 4चं हे इक्वेशन लाईन आहे. हे पहिला इक्वेशनचं लाईन आणि सेकंड इक्वेशनचं लाईन, बोथ इंटरसेक्ट इन अ पॉईंट. This point of intersection is point 1. Here is, you can write the solution as like this. तुम्ही ग्राफ बुकवरच व्हाईट पेपरवर लिहू शकता, व्हाईट पेपरवर. आणि इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय काय सोल्युशन द्यायचा. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे इथं जो दोन्ही इंटरसेक्ट झाले त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा. हा पॉईंट आहे, त्याचा x कोऑर्डिनेट आहे 5, देन y कोऑर्डिनेट आहे 1, म्हणजे 5 1 इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. देअरफॉर सोल्युशन ऑफ, देअरफॉर x इज इक्वल टू 5 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. Is the solution of given equations.
given simultaneous equations. किंवा you can write simply solution is or we can write as like this, solution is 5, 1 is the solution. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. हे सगळं तुम्ही ग्राफ पेपरवर काढायचं आहे. पहिल्यांदा व्हाईट पेपरवर हा टेबल ड्रॉ करून घ्यायचं, हे सॉल्व करून घ्यायचं. पण बोर्ड एक्झाममध्ये हे जरी सॉल्व केलं नाही तरी तुम्हाला मार्क मिळतात, पण हे सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी सॉल्व करून घ्यायचं आहे. व्हाईट पेपरवर घ्या आणि हा जो आन्सर आहे तो पण व्हाईट पेपरवर लिहायचा आहे आणि ग्राफ इथं ड्रॉ करायचा आहे. आणि एवढं सगळं कंप्लीट झाल्यानंतर सेकंड जो सम आहे एक्झॅक्टली याच टाईपचा आहे, त्यामुळं तुम्ही सेकंड जो एक्झाम्पल आहे तो घरी तुम्ही सॉल्व करायचा आहे. मग थर्ड वेगळ्या टाईपचा आहे, जरा अवघड आहे, तो मी सॉल्व करून देणार आहे. थर्ड सेकंड मात्र ॲज अ होमवर्क म्हणून करायचा आहे. तसंच तुम्ही टेबल तयार करून घ्यायचा आहे. टेबल जर करेक्ट आला तर त्याचा ग्राफ तुम्हाला निश्चितच मिळेल. आणि काही अडचण आलं तुम्ही समजा आला क्लासमध्ये आल्यानंतर मी पुन्हा सोडून देईन, पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ग्राफ बुक घाला, त्या ग्राफ बुकमध्ये हे सगळं लिहून काढायचं आहे. आणि बाकीचे एक्झाम्पल्स मी जे सोडून दिलेले आहे ते सगळं पण लिहून घ्यायचं आहे. आता इथून पुढं जे शिकवणार आहे ते पण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड क्वेश्चनमधील सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. त्यातला सेकंड सम आहे तो फर्स्ट प्रमाणे सॉल्व व्हायचा आहे. थर्ड पण इझी आहे, पण असावं म्हणून परत एकदा मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ए इक्वेशन आहे x + y = 0. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x - y = नाही. असं दोन इक्वेशन्स आहेत. इथं आपण काय करणार आहोत, x + y = 0 आहे. इक्वेशन सॉल्व करण्यासाठी मला एकतर एक्सला किंवा वायला ट्रान्सफर करावं लागेल. समजा मी एक्स ॲज इट इज ठेवला = इथं वायला इकडे नेलं 0 - y मीन्स निगेटिव्ह वायला झालं. एवढंच इक्वेशन आहे. इक्वेशनमध्ये आपल्याला सहज टेबल मिळेल. त्यानंतर सेकंड इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. हे निगेटिव्ह वाय 2xला तिकडं आपण ट्रान्सफर करतोय. वाय निगेटिव्ह y = 9 - +2x आहे. तिकडे गेल्यानंतर -2x होते. आणि इथं निगेटिव्ह वाय असेल तर फर्स्ट निगेटिव्ह वाय चालत नाही, त्यामुळं हे फर्स्ट टर्म निगेटिव्ह चालत नाही. त्यासाठी मी काय करतोय, मल्टिप्लाईंग ईच टर्म बाय -1. -1 मल्टिप्लाय केलं की साईन इंटरचेंज होतात. साईन इंटरचेंज करतोय मी. इथं y = इथं -y तो +y, इथं -2 होतं ते प्लस +2 आणि हे पॉझिटिव्ह 9 होतं ते -9. अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळेल. इझी इक्वेशन. मग या फॉर्ममध्ये ठेवल्यामुळे आपल्याला ते जे दोन टेबल्स आहेत ते दोन टेबल कंप्लीट करणं कन्व्हिनियंट जाते. म्हणून मी अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. हे टेबलवर आता हे इक्वेशन लिहिणार आहे. या टेबलवर हे x = -y हे फर्स्ट टेबल आहे. त्यानंतर सेकंड टेबलचं इक्वेशन y = 2x - 9 मी लिहून घेतलेलं आहे. याच्यावरून आपल्याला हा टेबल कंप्लीट आहे. या इक्वेशनवरून हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट we have to put the value of y. We get the corresponding value of x. Suppose we put y = 1 समजा पुट केला. You may put 2, 3, 4, 5, 6, 7. So put y = 1. We get x = this is negative, has sign it is, there is sign -1. y the value of y is 1. We get x = -1. When y is 1, when y is +1, then x is -1. The answer should be written as -1, +1. First. Second pair, put y =
2, you may put 3 or so. Y is equal to 2, we get x is equal to negative, as it is the value of y is 2, negative 2. When y is equal to 2, then we get x is negative 2. Here is negative 2 comma positive 2. Third one, put y is equal to 3. Put y is equal to 3, we get x is equal to negative, as it is the value of y is 3, negative 3. When y is positive 3, then we get the value of x negative 3. Negative 3, positive 3 is the value coordinate of x and y respectively. The x coordinate is negative 3 and that of the y coordinate is positive 3. हे टेबल कंप्लीट झालेला आहे. या टेबलवरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करता येईल. मात्र मी सेकंड टेबल ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही एकदम आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे. सेकंड टेबल आपण कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी इक्वेशन आहे y कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये मी केलेलं y इज इक्वल टू 2x मायनस 9 इज द कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ द गिवन इक्वेशन. Given equation is like this, 2x minus y is equal to 9 is the required equation. But we have to convert the given equation in our convenient form. Convenient form मध्ये आपण कन्वर्ट करत असताना ज्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट कमी आहे तो लेफ्ट साईडला ठेवायचा आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करायचा असते. आता वायचं कोइफिशियंट 1 होतं म्हणून वायचं मी व्हॅल्यू फाइंड केलेला आहे. समजा एक्सची व्हॅल्यू कमी असेल 1 असेल तर त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. बाकीचे अदर साईडला ट्रान्सफर करायचे असते. त्यानंतर आपण इथं मी एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. सपोज एक्सची व्हॅल्यू मी 0 सबस्टिट्यूट केलं की वायची निगेटिव्ह 9 येते, ती मोठी येते. त्यापेक्षा आपण 0 पुट करण्याऐवजी मी काय करतो 2 पुट करतो. 2 पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कमी येईल. पुट आता वायची व्हॅल्यू पुट करायची नाही, करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू मी पुट करणार आहे 2. 2 पुट केल्यानंतर आपल्याला नियर अबाउट या रेंजमध्ये आपल्याला येईल. ग्राफ बुक जरी लहान असलं तुमचं तरीसुद्धा बसेल अशा पद्धतीने मी 2 घेतलेलं आहे. समजा तुम्ही 0 घेतला, 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला तरी चालतं आहे. मी आता डिनॉमिनेटरला कुठलेही नंबर नसेल तर कुठलेही नंबर आपण मोस्टली घेतो आहे. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. हे इज द मल्टिप्लिकेशन साइन बिटवीन 2 आणि x. 2 into 2 minus 9 which is equal to 2 into 2 4, 2 to 4 बेरीज 4 minus 9. आता 4ला पॉझिटिव्ह आहे, 9ला निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, डिफरंट साईन आहे, सबट्रॅक्शन करायचं. 9 minus 4 केलं की आन्सर 5 येते आणि बिगर साईन निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह 5 आन्सर. इथं वायची व्हॅल्यू निगेटिव्ह 5 आले, एक्सची व्हॅल्यू 2 आले, इथे एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू निगेटिव्ह 5. इथं 2, निगेटिव्ह 5 फर्स्ट पेअर मिळालेली आहे. असे ॲटलिस्ट 3 पेअर्स मिळाला पाहिजे, ॲटलिस्ट 3. 3पेक्षा जास्त तुम्ही घेतला तरी चालते. जर समजा चुकते असं वाटत असेल तर तुम्ही इथं 4th पेअर पण घेऊ शकता. ही नॉट कंपल्सन बट ॲटलिस्ट 3 मस्ट बी रिक्वायर्ड. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी 3 पेअर तर कंपल्सन लागतात. 4th पेअर मे बी घेऊ शकता ॲज यू विश, तुमच्या मर्जीनुसार. पुट एक्स इज इक्वल टू 3, 4 पुट करू शकता. एक्सच्या जागेवर मी 3 पुट करणार आहे. वी गेट वाय इज इक्वल टू 2 into 3. 2x means 2 into 3 minus 9 which is equal to 2 3 are 2 into 3 3 दोन्ही 6 minus 9 as it is. आता 6 मधून 9 कट होत नाही, 9 मधून 6 कट करायचा आणि बिगर साईन द्यायचा म्हणजे निगेटिव्ह 3 आला. मीन्स वेन x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 3
then we get x is equal to -3. +3 -3 आन्सर आलेला आहे आपल्याला. सेकंड पेअर मिळालेला आहे. सेकंड पेअर इथं पेअर फॉर्म केले तर पहिल्यांदा आपण हाव टू राईट फर्स्ट x कोऑर्डिनेट then y coordinate is -3. And for third pair put x is equal to either 4 or 5 maybe 5 put करू शकता. मी 4 put केलेला आहे. इक्वेशन y is equal to 2x means 2 into 4 minus 9 which is equal to 2 4s are by 8 minus 9 as it is which is equal to 9 minus 1 is 8 and bigger sign is negative. When x is equal to 4 then we get y is equal to -1. Put x coordinate as a 4 and y coordinate as a -1 we get +4 -1. समजा चुकून तुम्ही -1 वर लिहिला आणि तो खाली लिहिला सगळं चुकलं. ग्राफ स्ट्रेट लाईन आपल्याला मिळणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही. 2 टेबल्स तयार झाले. हा पहिला टेबल आहे. हा टेबल कंप्लीट झालेला आहे. इझी मटेरियल ह्याला काय आवश्यकता हे लिहिलं पाहिजे असं कंपल्सरी नसते. नाही लिहिलं तरी चालते पण हे लिहिल्यावर आपल्याला चांगलं भरता येते म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि या टेबलला मात्र खूप महत्त्व आहे. आता या टेबलला महत्त्व आहे. या टेबलवरून एक लाईन ग्राफ ड्रॉ करणार आहे आणि या टेबलवरून दुसरं ग्राफ एकाच कोऑर्डिनेट सिस्टीमवर म्हणजे एकाच ग्राफ पेपरवर हे सगळं आपण करणार आहोत. ग्राफ पेपर तुम्हाला कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं ते गेल्या फर्स्ट समला मी सांगितलेलं आहे. परत एकदा तुम्हाला सेकंड समला परत एकदा सांगतो आहे. परत एकदा दुसऱ्या पेजवर हे व्हाईट पेपरवर सगळं सोडवून घ्यायचं आहे. तुम्ही सोडवून घेतल्यानंतर ग्राफ पेपरवर लॉंग स्केलनं म्हणजे लांबडी पट्टी म्हणजे 30 सेंटीमीटरची जी स्केल असते त्या स्केलनं तुम्ही काढायचं आहे. छोटं स्केल चालत नाही. छोटं स्केलनं घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये राईट साईडला तुम्ही हे सॉल्व करून घ्यायचं आहे. त्याच्या लेफ्ट साईडला ग्रीन पेपर जो आहे तो ग्रीन पेपरवर तुम्हाला लाईन ड्रॉ करायचा आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचा आहे. जो ग्राफ पेपर आहे त्याच्या बरोबर मिडलला जी लाईन येते त्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आणि तिथं एक्स ॲक्सिस म्हणायचं आहे आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचा आहे. आणि व्हर्टिकल लाईन म्हणजे या दोन्हींच्या मिडलला बरोबर त्या दोन पेजेसच्या मिडलला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं आहे. त्याला वाय ॲक्सिस म्हणायचं आहे. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसचं जे इंटरसेक्शन आहे त्या इंटरसेक्शनला आपण म्हणतो ओरिजिन. त्याचे कोऑर्डिनेट्स असतात O of 0 0 0 0 कोऑर्डिनेट असतात. आणि इफ यू माइंड दॅट ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यांनी कंपल्सरी या टॉपिकला जे तुम्हाला स्केल द्यायचं आहे ते स्केल तुम्ही फिक्स्ड लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये स्केल अजिबात चेंज होत नाही. बघा स्केल असं लिहायचं 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ द ॲक्सिस. इच अँड एव्हरी एक्झाम्पलला या फर्स्ट टॉपिकमधील सायमल्टेनियस इक्वेशनचे जेवढे सम्स असतील त्या समला काहीही चेंज करायचं नाही. ॲज इट इज न विसरता लिहायचं आहे. त्याचे मार्क्स असतात कट होतात त्यामुळे स्केल कंपल्शन लिहायचं आहे. दुसऱ्या टॉपिकला मात्र स्केल चेंज होतात. इथं मात्र चेंज होत नाही. 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस हेच आपल्याला कंपल्सन येते. हे जरी मी सांगितलं नसलं तरी तुम्ही कंपल्सन इच अँड एव्हरी पेजवर जेवढे 6 सम्स आहेत टोटल त्या 6 समला सगळ्या पेजवर हे मला दिसलं पाहिजे जेव्हा मी चेक करेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाकीचे ग्राफ्स अगदी व्यवस्थित मी चेक करणार आहे सगळ्यांचा. त्यामुळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. लॉंग स्केल यूज करायचा आहे आणि फेंट व्यवस्थित पेन्सिल धरून तुम्ही पेन्सिलच्या सहाय्यानं ड्रॉ करायचा आहे. ह्या ग्राफ पेपरवर कुठेही तुम्हाला इंक पेनचा वापर करता येणार नाही. फक्त पेन्सिलचा वापर करावा लागेल. आणि राईट साईडला मात्र यू हॅव टू अलाव द पेन तिकडं पेन यूज करायचा आहे. आणि टेबल ड्रॉ करताना पेननं केला किंवा पेन्सिलनं केला की फारसा फरक पडत नाही. मात्र या ग्राफ पेपरवर मात्र तुम्हाला इंकनं शाईचा पेन किंवा कुठल्याही पेनचा वापर करता येणार नाही. यू कॅन यूज ओनली पेन्सिल. लक्षात आलं.
हा तुमचं गेल्या समजा जसं केला होता तसं हॉरिझॉन्टल लाईन आहे. 0 ओरिजिनपासून पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6 इक्वल डिस्टन्सवर येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट लेफ्ट साईडला निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 6 तुम्ही इथं समजा अकॉर्डिंगली तुमचं जास्त नंबर असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही इकडं पण वाढवू शकता, इकडं पण वाढवू शकता, अकॉर्डिंगली इकडं खाली वाढवू शकता, वरती पण. इथं 0पासून अपसाईडला 1 2 3 4 5 6 7 इकडे तुम्ही वाढवू शकता पाहिजे असेल तर. इथे 8 वगैरे नाही. वाय ॲक्सिसवर जागा भरपूर असते. इथे निगेटिव्ह 7 निगेटिव्ह 8 अकॉर्डिंगली लागत असेल तर तुम्ही इकडं वाढवू शकता, इथं पण वाढवू शकता. आणखी जागा असते तुमच्या बुकमध्ये, ग्राफ बुकमध्ये इकडं पण जागा आहे तिकडे जायचा. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. त्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बोथ आर पॉझिटिव्ह, बोथ द कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. सेकंड कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असते, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असते. आणि हा थर्ड क्वाड्रंट आहे, बोथ द कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह असेल तर या क्वाड्रंटमध्ये येते. आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे, या फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह अशा पद्धतीने येते. त्यासाठी आपण प्रत्यक्ष आपण काय करणार आहोत, ते जे टेबल्स आहेत त्या टेबलवरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. कसं ड्रॉ करायचं तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतो. कसं मिळतो आहे बघा. फर्स्ट आहे इथं इथलं कोऑर्डिनेट बघा, निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1, निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1, निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. निगेटिव्ह 1 एक्स ॲक्सिसवर निगेटिव्ह 1 शोधायचं आपल्याला. एक्स ॲक्सिसवर निगेटिव्ह 1 आणि वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह 1 म्हणजे इथं आला निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1. हा कोऑर्डिनेट इथं लिहून घ्या, निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1. सेकंड कोऑर्डिनेट निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह 2. इथं बघा एक्स ॲक्सिसवरचं निगेटिव्ह 2 आणि पॉझिटिव्ह 2 इथं पॉझिटिव्ह 2 या ठिकाणी इथं येणार आहे. निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह 2. आणि थर्ड कोऑर्डिनेट आहे निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3, निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3. इथं एक्स ॲक्सिसवरचा पहिला कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह 3 आहे, वाय कोऑर्डिनेट प्लस पॉझिटिव्ह 3 आहे. इथं आपल्याला निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3 इथं मिळणार, निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3. आता नंतरनं आपल्याला पॉईंट्स इंटरचेंज व्हायला नको म्हणून आताच लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तर ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला तिन्ही कोलिनियर आहेत हे लक्षात येईल. तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत, तुम्हाला दिसत असतील. या साईडला मी काढतोय, इथे हे पॉईंट्स आहेत तिन्ही कोलिनियर आहेत. ओरिजिन जातो इथं या ठिकाणी इथून ते लांबरेपर्यंत इथंपर्यंत अशा पद्धतीनं तुम्हाला ग्राफ लाईन ड्रॉ करावं लागेल. The graph of the linear equations in two variable is a straight line. आपल्याला मिळालेलं आहे. हे इक्वेशन लिहायचं आहे. इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल टू 0. x प्लस वाय इक्वल टू 0 या इक्वेशनचं हे स्ट्रेट लाईन मिळालेलं आहे. आपल्याला दुसऱ्या टेबलवरून दुसरं ग्राफ ड्रॉ करायचं आहे. त्याच ठिकाणी इथं +2 -5. The x coordinate is positive, y is negative. Positive negative lie in the fourth quadrant. आपण हे नंबर आहे ते हॉरिझॉन्टल लाईनवर म्हणजे एक्स ॲक्सिसवर, आणि हा नंबर जो आहे सेकंड कोऑर्डिनेट आहे तो वाय कोऑर्डिनेट आहे, वाय ॲक्सिसवरच बघायचा. आणि एक्स ॲक्सिसवरचा इथं +2 इथं आहे आणि वाय ॲक्सिसवरचा निगेटिव्ह 5 आहे म्हणजे 2 इकडे आहे आणि इथं निगेटिव्ह आहे. इथं तुमच्या ग्राफमध्ये डार्क चिन्ह तुमच्या डार्क लाईननं इथं दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही पॉईंट्स इथं काय करा, 2 -5 पॉझिटिव्ह 2 -5. आता सेकंड पॉईंट आहे तो 3 -3 आहे, निगेटिव्ह 3 आहे. 3 तुम्ही काय करायचं आहे, इथं एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा -3 दोन्ही काय करायचं आहे तुम्हाला इथं ड्रॉ करायचं आहे. इथं पॉझिटिव्ह 3 आहे, ते निगेटिव्ह 3 आहे. पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 3 दोन्ही इथं करायचं आहे. इथं द्यायचं आहे 3 -3. एक्सचा पॉझिटिव्ह 3, वायचा -3 त्या लाईनवर चाललेल्या आहे उद्या. आणि 4 -1 इथं
एक्स ॲक्सिसवरचा 4 आहे, वाय ॲक्सिसवरचा निगेटिव्ह आहे. दोन्ही या ठिकाणी येतात. इथं 4 निगेटिव्ह 1 हे 3 पॉईंट्स झाले. तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. दीज पॉईंट्स आर कोलिनियर. हे पॉईंट्स तुम्हाला मोस्टली कोलिनियरच मिळतील. पॉईंट्स कोलिनियर मिळतात. इथं असं लाईन ड्रॉ करा आणि हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तर तो पॉईंट मिळालेले आहे. योगानंद झाले. काही जणांनी 3 पुट केलं नसेल तर मिळत नाही. आता मिळालेले आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एक्स्ट्रा लिहिण्याची गरज नाही. समजा तुम्हाला इथं जर लिहिला नसेल तर हा असा करून इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला लिहावं लागेल. आणि हा झाला कंप्लीट आपला ग्राफ. हे ग्राफ झाल्यानंतर तुम्ही इतकं सोडायचं नाही. याचा सोल्युशन आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. तर सोल्युशन कसं लिहायचं तर याचं व्हाईट पेपरवर पुन्हा लिहायचं आहे. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ लेन्स इज, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे का 3 निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3 कॉमा निगेटिव्ह 3 असं लिहायचं आहे. म्हणजे फक्त पहिल्यांदा काय करायचं आहे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट लिहायचं आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, वाय कोऑर्डिनेट 3 आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळायचं आपल्याला. आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू इथं आहे एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 3 इज द सोल्युशन ऑफ गिवन equations, given simultaneous equation. Or simply you can write as like this, or you can write solution is the value of x coordinate then y. X, the value of x coordinate is positive 3 and that of the y is negative 3. This is the solution. Means x is equal to 3, y is equal to negative 3 is the solution of गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. अशा पद्धतीनं तुम्ही दुसरे ग्राफ बुकमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे सगळं स्केल लिहायचं आहे, ड्रॉ करायचा आहे आणि यू कॅन यूज द लॉंग स्केल यूज करायचा आहे. हा जो पार्ट आहे तो पार्ट व्हाईट पेपरवर व्हाईट साईडला लिहायचा आहे, राईट साईडला लिहायचा आहे तुम्हाला ग्राफच्या खाली लिहायचं. राईट साईड इथं स्पेस असेल तर इथं तुम्ही लिहू शकता. लक्षात आलं. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आता मी 4th सम घेणार आहे. 4th सम इझी आहे, तुम्ही पण सॉल्व करू शकता. मात्र तुम्हाला होमवर्क कमी आहे. परत एकदा रिवाइज तुम्ही करायचं आहे. तुम्हाला येते का बघा. मी एकदा सॉल्व करून देतो, तुम्ही तीन बघता परत एकदा स्लेटवर पाठीवर किंवा रफमध्ये सॉल्व करू शकता. इथं कसं आहे बघा, या ठिकाणी 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 असं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे. तुम्ही मायनस वाय इथं ठेवून 3xला ट्रान्सफर करू शकता. त्यापेक्षा इझी मेथड बघा, इथे इंटरचेंज केला की सगळं तुमचं इक्वेशन डायरेक्टली मिळेल. इथं असं आहे 3x ॲज इट इज ठेवतो आहे. मी राईट साईडचा जो 2 आहे तो लेफ्ट साईडला घेतो आहे. त्यानंतर निगेटिव्ह 2 आलं इज इक्वल टू हे वाय तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाय येते. देअरफॉर वी गेट वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. लक्षात येते का बघा, किती इझी झालं, किती इझी मिळते बघा. या ठिकाणी वाय इज इक्वल टू 3x मायनस 2 डायरेक्ट तुम्हाला मिळू शकते. इथं सुद्धा तशाच पद्धतीनं ते वाय इज इक्वल टू 2x मायनस 3 मिळू शकते. इंटरचेंज असा करायचा. इथं कोएफिशियंट त्याचा 1 आहे म्हणून तो राईट साईडला नेतो आहे, निगेटिव्ह असल्यामुळे राईट साईडला नेतो आहे आणि 3 लेफ्ट साईडला नेतो आहे. म्हणजे 2x ॲज इट इज हे पॉझिटिव्ह 3 आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह 3 झाला इज इक्वल टू हे निगेटिव्ह वाय आहे, राईट साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाय. मीन्स वी गेट वाय इज इक्वल टू 2x मायनस 3. हे दोन इक्वेशन मिळालेलं आहे. मग आपण 3/4चं टेबल आपण घ्यायचं आहे. 3 आणि हे 4 3/4चं दोन टेबल आपण घेतलेले आहे. पहिलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या वरती इथं इक्वेशन आपल्याला आपल्या कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये लिहून घेतो. 3x मायनस 2 हा इक्वेशन आहे, त्याचं टेबल म्हणजे आपल्याला सॉल्व करायला इझी जाते. त्यानंतर सेकंड वाय इज इक्वल टू 2x मायनस 3 मिळालेला आहे. वाय इज इक्वल टू 2x मायनस 3 असं सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपण मनानं 0 1 2 3 4
मीन्स निगेटिव्हपासून निगेटिव्ह 8 टू पॉझिटिव्ह 8 कुठलेही नंबर तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, ते इंटिजरमध्ये आला पाहिजे, फ्रॅक्शनमध्ये 1.333 नॉट कन्सिडर, हे चालत नाही. पण फक्त आपल्याला एकची व्हॅल्यू म्हणून ठेवता येते, कुठलीही व्हॅल्यू ठेवा आणि करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. मी आता इथं डिनॉमिनेटरला नंबर जर नसेल तर कुठलीही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. फ्रॅक्शनमध्ये आन्सर मोस्टली येत नाही, मोठी येते, फ्रॅक्शनमध्ये येत नाही. डिनॉमिनेटरला जर नंबर असेल एखादा तर मात्र तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू मिळेल. आता डिनॉमिनेटरला नंबर नाही आहे, फ्रॅक्शन मिळणार नाही, फक्त नंबर जो आहे तो -8 टू +8 या रेंजमध्ये आहे का नाही ते बघायचं आहे. एक्सची व्हॅल्यू मी 0 पुट करतोय, पुट एक्स इज इक्वल टू 0, एक्सच्या जागेवर 0 पुट करतो. वाय इज इक्वल टू 3 × 0 - 2 इज इक्वल टू 0. 3 × 0 0 -2, 0 - 2 इज -2 कधी मिळाली वायची व्हॅल्यू. एक्स when x is equal to 0, the coordinate of x is 0, then coordinate of y is -2. Here we can write in the platform 0 - 2. Second one, put x is equal to 1. x च्या जागेवर 1 पुट करतो आपण. इथं y is equal to, इथं इक्वेशन कन्व्हिनियंट फॉर्म 3 × 1 - 2. 3 × 1 3 1 जा 3 -2, 3 मधून मिळून गेले, एक उरला +1. इथं +1 द्यायचा, वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू +1, वायची व्हॅल्यू +1, दोन्ही 1, 1. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. थर्ड वन, पुट एक्स इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट करतोय. इथं वायची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3 × 2. instead of x we have to put 2 - 2 which is equal to 3 × 2, 3 2 जा 3 2 6 -2 is equal to 4. आन्सर मिळते 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 असताना त्यांना करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू 4 मिळाली. इथं आहे 2 आणि 4. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळालेले, टेबल मिळालेले आहे. हे बघा, या टेबलचं नंतर इथं टेबल तयार झालेले. हे मटेरियल याला काय फारसं महत्त्व नाही आहे, पण सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. सॉल्व्ह केल्यानंतर जेव्हा टेबल मिळेल त्या टेबलच्या व्हॅल्यू आपल्याला ग्राफ काढायला उपयोगी पडेल. त्याच्यानंतर आपण सेकंड टेबल सॉल्व्ह करणार आहे, कंप्लीट करणार आहे. त्यासाठी 3/4चा हा टेबल मी इथं आपण घेतलेला आहे. त्याचं इक्वेशन आहे कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये करून घेतलेलं आहे. y = 2x - 3 असं कन्व्हिनियंट फॉर्म केलेलं आहे. त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू इथं सुद्धा मी 0 1 2 3 पुट करू शकतो. पण मी आता काय करणार आहे, इथं 2 पासून पुट करायला स्टार्ट करणार आहे, कारण पॉझिटिव्हमध्ये नंबर्स मिळतात म्हणून. 2 3 4 पुट केला तरी चालते, किंवा 0 पुट करा. नाव पुट एक्स इज इक्वल टू 2 पुट करतोय मी. 2 तुम्ही 0 पुट करू शकता, 1 पुट करू शकता, किंवा -1 पुट करू शकता. फक्त कंडिशन एवढं की आन्सर शुड बी बिटवीन -8 टू +8. आता येतात y इज इक्वल टू 2 × 2 - 3, 2 × 2 4 - 3 इज इक्वल टू 1. पॉझिटिव्ह मिळालेलं आहे आन्सर. पॉझिटिव्ह मिळते म्हणून मी मुद्दाम इथं 2 सबस्टिट्यूट केलेलं आहे. तुम्ही 1 ते सबस्टिट्यूट केला असता तर हे आन्सर मायनसमध्ये मिळालं असता. आता कोऑर्डिनेट सगळे माझी पॉझिटिव्ह येण्यासाठी मी वेगळं पुट करतोय. एक्सची व्हॅल्यू 2 आहे, करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू 1 आहे. पेअर फॉर्ममध्ये लिहायचं आहे 2 1. त्यानंतर सेकंड पुट एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 पुट करायचं आहे. हे वाय इज इक्वल टू 2 ॲज इट इज × 3 -3. तुम्ही चुकून 3 - 3 0 × 2 0 असा करायचं नाही. पहिल्यांदा आपल्याला बोर्डमॉसचा रूल यूज करायचा आहे. वी हॅव टू यूज द रूल ऑफ बोर्डमॉस, मीन्स ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. या बोर्डमॉसचा रूल यूज करून आपल्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 3 जा 2 3 6 -3 इज इक्वल टू 3.
मिळालेलं आहे. ते एक्सची व्हॅल्यू 3 आहे, करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू पण 3 मिळते. 3 put x is equal to 4. x is equal to मी 4 put करून. Now put x is equal to 4 in the given equation. We get y is equal to 2 into 4 minus 3, 2 into 4 minus 3, which is equal to 2 4s are 8 minus 3, which is equal to 5. Y is equal to 5. We get y is equal to 5. When x is equal to 4, then we get y is equal to 5. 4 and 5 are the coordinates. Now plot these two tables on the graph paper. Graph paper, do you know the graph paper? The horizontal line is called as the x-axis and the line vertical to the plane is called as the y-axis. And the point of intersection is the origin 0 0, coordinate of origin of 0 0. The equation of x-axis is y is equal to 0 and equation of y-axis is x is equal to 0. The equation of x-axis is y is equal to 0 and the equation of y-axis is x is equal to 0. The scale is same as previous, 1 cm equal to 1 unit on both the axis. This is the first quadrant, second quadrant, third quadrant and a fourth quadrant. We have to first plot this table on the graph. First 0, negative 2. The coordinate of x is 0 and the coordinate of y is negative 2. Here is a negative 2. 0, negative 2. 0, negative 2. First coordinate. Second 1 1. Second one is 1 and 1. Here is 1 and 1. 1 1. And third one is 2 4. 2 4. This is the third coordinate. 2 4. Draw this line. Draw the line as possible as maximum distance line as a line. Here is equation is 3x minus y is equal to 2 is the equation. Then second equation is y is equal to 2x minus 3. Table is here. 2 1. Here is 2. Here is 1. Second 3 3. 3 and 3. 4 5. 4 5. Now from this table third values are 4 5. There is 4 and this is 5. Then we have to draw the line. Draw the line. The line point of intersection is the point of intersection these two lines intersect in this point. The coordinates are negative 1, negative 5. The x coordinate is negative 1, y coordinate is negative 5. Therefore, the point of intersection of these two lines is negative 1 and negative 5. The equation of this line is 2x minus y is equal to 2x minus y is equal to 3 is the equation. Therefore, these two equations intersect in a point in the fourth quadrant. Therefore, both the coordinates are negative. First coordinate x coordinate is negative 1, that of the y coordinate is negative 5. Therefore, the point of intersection of these two lines is negative 1 and negative 5. Therefore, we can write this in the plain paper. The point of intersection is here negative 1, negative 5.
-1, -5. Then x is equal to, the value of x is -1 and y is equal to -5. -1, x is equal to -1 and y is equal to -5 is the solution of given simultaneous equations, or we can simply write as like this. Solution is, first write the value of x coordinate. X coordinate is -1, comma the value of y coordinate. Y coordinate is -5. This is the final answer. You can draw this graph in your graph paper. हे सगळ्यांनी ग्राफ पेपर सेकंड सम जो आहे तो तुमच्या ग्राफ बुकमध्ये सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर ड्रॉ करून ठेवायचं आहे. मी सगळे ग्राफ चेक करणार आहे, मी सोडवून दिलेले आणि तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. काही फर्स्ट सेकंडवरून सॉल्व करायला सांगितलेलं आहे आणि हे आपण केलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काय करणार आहोत, नेक्स्ट सम सॉल्व करणार आहोत.